महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। शेतकरी बांधवांनो, आजची बातमी ऐकून अनेकांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद दिसेल, कारण राज्यातील तब्बल 91 लाख शेतकऱ्यांसाठी एकाच वेळी मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। सरकारकडून नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजनांचे हप्ते जमा करण्याची प्रक्रिया अतिशय तीव्र गतीने सुरू झाली आहे। अनेक शेतकरी गेल्या बऱ्याच दिवसांपासून पैशांची वाट बघत होते। सर्वात आधी हप्त्याबद्दल बोलायचं झालं तर नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये असे मिळून 4,000 रुपये थेट खात्यात जमा होणार आहेत। या दोन्ही योजनांमधून वर्षभरात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळतो। पण इथेच थांबू नका, कारण पुढची माहिती आणखी महत्त्वाची आहे। ज्या शेतकऱ्यांनी मागील 2 ते 3 वर्षांमध्ये विमा भरलाय त्यांच्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला। अशा पात्र शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 18,000 रुपयाची आर्थिक मदत देण्यास मंजुरी मिळाली। आता वाढलेला बियाणांचा खर्च, खतांचे दर, औषधांवरील खर्च या सगळ्या अडचणींमध्ये ही मदत अनेक कुटुंबांसाठी मोठा आधार ठरेल। पण अजून एक अपडेट अत्यंत महत्त्वाची, आणि ती म्हणजे एका शेतकऱ्याला 4,000 रुपये हप्ता आणि 18,000 रुपयाचा पीक विमा मदत अशी मिळून टोटल 22,000 रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील। महिन्याच्या सुरुवातीलाच एवढी मोठी मदत मिळत असल्यामुळे अनेक गावांमध्ये या बातमीची जोरदार चर्चा सुरू झाली। कर्जाचा हप्ता भरायचा असो, खरीप हंगामासाठी तयारी करायची असो, ही रक्कम शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरेल। महत्त्वाची गोष्ट म्हणजे या निधीचे वाटप 3 टप्प्यांमध्ये करण्यात येईल। पहिल्या टप्प्यात राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यांची यादी बँकांकडे पाठवण्यात आली। संबंधित बँकांना पैसे तातडीने जमा करण्याचे आदेश देण्यात आले। त्यामुळे तुमचं बँक खातं, आधार लिंक आणि NPCI मॅपिंग योग्य आहे का हे एकदा तपासून घ्या। नक्की तपासा, कारण कागदपत्रांमध्ये अडचण असल्यास, थोडीशीही चूक असल्यास तुमची रक्कम अडकू शकते। आता हप्त्यांबद्दल आणखी एक मोठी अपडेट पुढे आली। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता या दोन्ही हप्त्यांना सरकारने मंजुरी दिली। त्यामुळे लाभार्थी यादीतील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रियेने आता वेग घेतला आहे। जर तुमचा 7/12 रेकॉर्ड, आधारची तपासणी आणि बँक खातं या सगळ्या गोष्टी अपडेट असतील तर तुम्ही चिंता करू नका, योजनेचे पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होतील। तर शेतकरी बांधवांनो, ही माहिती शेवटपर्यंत ऐकणं एकदम इम्पॉर्टंट आहे, कारण पुढील काही तासात अनेकांच्या खात्यात रक्कम जमा सुद्धा झालेली असेल। आणि एक महत्त्वाची विनंती, अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आता राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाची प्रक्रिया वेगाने सुरू झालेली आहे। अनेक शेतकरी अनेक दिवसांपासून हप्त्याची वाट बघत होते। अखेर आता बँक खात्यांमध्ये रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली। त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की आहे का, ही तुमच्या फायद्याची माहिती आहे। आता या 14 जिल्ह्यांपैकी 6 जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासूनच पैशाचं वितरण सुरू झालंय। सरकारने संपूर्ण प्रक्रियेसाठी 3 स्वतंत्र गट तयार केले। सकाळचा गट, दुपारचा गट आणि संध्याकाळचा गट या पद्धतीने टप्प्याटप्प्याने निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवला जाईल। त्यामुळे एका गावात पैसे आले आणि दुसऱ्या गावात आले नाही तर घाबरायचं कोणतंही कारण नाही, कारण वितरण टप्प्यानुसार सुरू राहील। मागील आठवड्यातच ही रक्कम जमा होणार होती, पण HDFC बँक, ICICI बँक, पंजाब नॅशनल बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकांमध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम तयार झाले। त्यामुळे निधीच्या वितरणाला काही दिवसांचा विलंब झाला। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात वेळेवर पैसे जमा होऊ शकले नाहीत। आता मात्र प्रक्रिया एकदम सुरळीत चालू झालेली आहे। आता थेट रक्कम तुमच्या खात्यात वेगाने सरकायला सुरुवात झाली। आता या बँकांमध्ये लाखो शेतकऱ्यांची खाती असल्याने निधी वितरणावर त्याचा थेट परिणाम झाला। पण आता या वितरणामधील जितकेही अडथळे आहेत ते सगळे दूर झालेले असून थेट DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा होऊ लागले आहेत। सगळ्यात आधी नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता खात्यात जमा केला जाईल। त्यानंतर पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता खात्यामध्ये सरकेल आणि जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचे 4,000 रुपये एकत्रित स्वरूपात मिळतील। ज्यांनी पीक विमा भरलेला आहे त्यांच्यासाठी एक अतिशय प्रचंड मोठा दिलासा सरकारकडून आला, कारण अशा शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 18,000 रुपयांची आर्थिक मदत सरकारकडून दिली जाईल। अतिशय मोठी अपडेट आपल्या महाराष्ट्र सरकारकडून आली। या संपूर्ण प्रक्रियेसाठी आपल्या सरकारने तब्बल 2,200 कोटी रुपयांचा प्रचंड मोठा निधी मंजूर केला। खरीप हंगामाच्या तोंडावर बियाणं, खतं आणि औषधी आणि शेतीच्या मशागतीचा खर्च वाढलेला असताना हा निधी शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरेल। त्यामुळे अनेक कुटुंबांना नक्कीच आर्थिक दिलासा मिळेल। पण अजून एक गोष्ट लक्षात घ्या, आज आणि उद्या म्हणजेच पुढील 24 तासांमध्ये
पहिल्या टप्प्यातील 14 जिल्ह्यांमध्ये निधी वाटप पूर्ण करण्याचं उद्दिष्ट सरकारने ठेवलंय. अनेक दिवस अफवा सुरू होत्या. कोणी म्हणत होतं आज पैसे येतील, कोणी म्हणत होतं उद्या पैसे येतील. पण आता निधी मंजूर झाला असून प्रत्यक्ष वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण पसरलंय. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, सर्व शेतकऱ्यांना एकाच वेळी पैसे मिळणार का? तर पहिल्या टप्प्यात फक्त 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. उर्वरित जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी पुढील टप्पा सरकारने ठेवला. त्यामुळे ज्या जिल्ह्यांचा पहिल्या यादीमध्ये समावेश नाही अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 10 जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. म्हणून तुमचं आधार लिंक, NPCI मॅपिंग, बँक खातं आणि KYC तुम्ही आधीच तपासून बघा. वेळेवर कोणतीही अडचण तुम्हाला आली नाही पाहिजे, कारण प्रक्रिया पूर्ण असेल तरच निधी थेट तुमच्या खात्यात जमा होईल. सरकारने निधी वाटपाची प्रक्रिया अतिशय तीव्र गतीने सुरू केली असून 2 टप्प्यांमध्ये पैसे जमा करण्याचा अतिशय महत्त्वाचा मोठा निर्णय घेतला. त्यामुळे पहिल्या टप्प्यात 14 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना आज आणि उद्या म्हणजेच पुढील 24 तासात रक्कम जमा करण्याचे आदेश थेट मुख्यमंत्री कार्यालयातून आलेत. पण पुढची माहिती आणखी महत्त्वाची आहे. शेतकरी बांधवांनो, जेव्हा शासनाकडून अधिकृत आदेश जारी केला जातो आणि DBTच्या माध्यमातून निधीचं हस्तांतरण प्रक्रिया सुरू होते, तेव्हा रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सरकते. त्यामुळे तुमचं बँक खातं आधार कार्डसोबत लिंक आहे का, NPCI मॅपिंग पूर्ण आहे का, KYC अपडेट आहे का, हे तुम्ही आधीच तपासून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण याच ठिकाणी अनेक शेतकऱ्यांचे पैसे अडकताना दिसतात. आणि इथेच एक मोठी अपडेट पुढे आली. सरकारने स्पष्ट केलं की या योजनेचा लाभ फक्त नियमानुसार पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनाच दिला जाईल. त्यामुळे सर्वांना सरसकट रक्कम मिळणार नाही. लाभार्थी यादीतील नाव, जमीन नोंद, आधारची पडताळणी, बँक खात्याची माहिती या सर्व गोष्टी जर योग्य असतील तरच निधी तुम्हाला मिळेल. त्यामुळे ज्यांनी आपली कागदपत्र पूर्ण ठेवलेली आहेत त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी. आता हप्त्यांबद्दल बोलायचं झालं तर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता, PM किसान योजनेचा 23वा हप्ता या दोघांचं वितरण सुरू झालंय. म्हणजेच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये अधिक 2,000 रुपये अशी एकूण 4,000 रुपये जमा होणार आहेत. याशिवाय पीक विमा लाभासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना स्वतंत्र आर्थिक मदत दिली जाईल. त्यामुळे अनेक कुटुंबांना खरीप हंगामासाठी 100% मोठा आधार मिळेल. सरकारने निधी वाटपासाठी वेगवेगळं वेळापत्रक तयार केलंय. काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासून वितरण सुरू झालेलं आहे, तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये दुपारी आणि संध्याकाळच्या टप्प्यांमध्ये निधी जमा केला जाईल. त्यामुळे शेजारच्या गावात पैसे आले आणि तुमच्या खात्यात आले नाहीत तरी तुम्ही टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे. अनेक शेतकरी मागील हप्त्याचा लाभ घेतल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करत नाहीत. विशेषतः KYC अपडेट करणे ही गोष्ट दुर्लक्षित केल्या जाते. शेतकरी याच्याकडे लक्ष देत नाहीत. पण यावेळी KYC जर पूर्ण नसेल तर तुमचा निधी अडकू शकतो. त्यामुळे मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग, CSC केंद्र किंवा थेट बँकेत जाऊन तुम्ही KYC पूर्ण आहे का हे एकदा तपासून घ्या. कारण फक्त एक छोटीशी चूक तुमचा संपूर्ण हप्ता थांबवू शकते. सरकारकडून गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना प्राधान्य दिलं जात असल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे तुमचं नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे का, आधार आणि बँक खातं जुळत आहे का, 7/12 नोंदी अपडेट आहेत का, हे तपासणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरतंय. कारण सर्वात आधी प्रक्रिया पूर्ण असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यातच 4,000 रुपयांचा हप्ता जमा करण्यात येईल. अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली होती, मात्र यावेळी सरकारकडून पात्रता तपासणी अतिशय काटेकोर करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काही मिनिटांची माहिती तुमच्यासाठी एकदम इम्पॉर्टंट आहे. आता ग्रामीण भागातील अनेक शेतकरी आजही बँकेचा मेसेज आला की नाही याची वाट बघत बसतात. पण लक्षात ठेवा, अनेक वेळा बँकेत पैसे जमा होतात आणि मेसेज उशिरा येतो. त्यामुळे फक्त SMS वर तुम्ही अवलंबून राहू नका. तुमचं Google Pay, PhonePe, Paytm, नेट बँकिंग किंवा तुमचं बँक पासबुक तुम्ही तात्काळ अपडेट करून घ्या. म्हणजे तुम्हाला खात्री होईल की तुमच्या खात्यात पैसे आलेत का नाहीत. कारण जून महिन्याच्या सुरुवातीलाच DBTच्या माध्यमातून निधी वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. आणि इथेच एक मोठी माहिती पुढे आली. आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न, कोणत्या जिल्ह्यांमध्ये सगळ्यात आधी पैसे जमा होतील, कोणत्या जिल्ह्यांना अजून प्रतीक्षा करावी लागणार, याची माहिती आपण पुढे पाहणार आहोतच. पण त्याआधी सरकारकडून महत्त्वाची सूचना देण्यात आली. त्यामुळे पुढची माहिती काळजीपूर्वक ऐका. अनेक बँकांकडून खात्यात किमान शिल्लक रक्कम म्हणजे मिनिमम बॅलन्स ठेवण्याबद्दल अतिशय काटेकोर सूचना दिल्या जात आहेत. अनेक शेतकरी हप्ता जमा होताच संपूर्ण रक्कम बँकेतून काढून घेतात. त्यामुळे तुमच्या बँकेचा नियम काय आहे हे तुम्ही अगोदर तपासून घ्या. कारण छोट्या दुर्लक्षामुळे सुद्धा खात्यातील रक्कम कमी होऊ शकते. आणखी एक मोठी अपडेट म्हणजे सरकारकडून निवडक बँकांमार्फत DBT वितरण करण्यात येत असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे तुमचं बँक खातं ॲक्टिव्ह आहे का,
आधार लिंक आहे का, NPCI मॅपिंग पूर्ण झालेलं आहे का, हे तपासणं तुमच्यासाठी अतिशय गरजेचं झालं आहे. उर्वरित जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी पुढील टप्प्यात प्रक्रिया राबवली जाणार आहे, त्यामुळे काही शेतकऱ्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते. पण इथेच एक महत्त्वाची बाब समोर आली. सरकारकडून पात्रता अटींवर विशेष भर दिला जात आहे, त्यामुळे लाभार्थी यादीतील माहिती, जमीन नोंदी, आधार पडताळणी, बँक खातं तपशील आणि इतर आवश्यक कागदपत्र योग्य असणं गरजेचं आहे. ज्यांची कागदपत्रे पूर्ण आहेत त्यांच्यासाठी निधी जमा होण्याचा मार्ग अधिक सोपा होईल. तसेच काही ठिकाणी फार्मर ID कार्ड संदर्भातील तपासणीची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली माहिती अधिकृत नोंदीशी जुळत आहे का हे एकदा आधी तपासून घ्यावं, कारण सरकारी योजनांचा लाभ मिळवताना तपासणी प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अनेक शेतकरी एकाच प्रश्नाने चिंतित आहेत की आमच्या खात्यात पैसे कधी जमा होणार. तर आपल्या सरकारने निधी वितरणासाठी 3 टप्प्यांची विशेष व्यवस्था लागू केली. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच निधी जमा होईल आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये दिवसभरात टप्प्याटप्प्याने रक्कम जमा केली जाईल. त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत तुम्ही नक्की ऐका. ही माहिती तुमच्या फायद्याचीच आहे. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचं KYC पूर्ण असेल, आधार बँक खात्याशी लिंक असेल आणि NPCI मॅपिंग अपडेट असेल तर निधी जमा होण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. अनेक वेळा पैसे मंजूर असतात, पण कागदपत्रातील छोट्याशा चुकीमुळे तुमची रक्कम अडकते. त्यामुळे आजच तुमची माहिती तपासून घ्या, कारण पुढची बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सरकारकडून लाभार्थीच्या तपासणीमध्ये फार्मर ID कार्ड आणि रेशन कार्डची माहिती देखील तपासली जात आहे. आता विशेषतः पिवळं आणि केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबांची माहिती तपासणीमध्ये महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे ज्यांची सर्व कागदपत्रे व्यवस्थित आहेत त्यांना DBTच्या माध्यमातून थेट लाभ मिळण्याचा मार्ग सोपा होईल. आता अनेक जण जिल्ह्यांची यादी जाणून घेण्यात उत्सुक आहेत. तर पहिल्या यादीमध्ये समाविष्ट झालेल्या काही जिल्ह्यांमध्ये सगळ्यात पहिलं नाव येते ते आपल्या नाशिक जिल्ह्याचं, त्यानंतर आहे अमरावती जिल्हा. आता या जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता, PM किसान योजनेचा 23वा हप्ता आणि पात्र असल्यास पीक विम्याचा लाभ नक्कीच मिळेल. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खाते तपासायला सुरुवात केली पाहिजे. आता यानंतर आहे सोलापूर आणि सांगली जिल्हे. ज्या शेतकऱ्यांनी आधार लिंक प्रक्रिया पूर्ण केली, मागील हप्ते नियमित मिळाले आहेत अशा शेतकऱ्यांना आणि ज्यांनी आवश्यक कागदपत्रे अपडेट ठेवलेली आहेत अशा लाभार्थ्यांना पुढील हप्ते मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. आता खरीप हंगामाच्या तोंडावर ही मदत अनेक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरेल. आता कोकण पट्ट्यातील ठाणे, रायगड, पालघर तसेच रत्नागिरीच्या काही भागांमध्ये देखील निधीचं वितरण जोरदार पद्धतीने सुरू झालंय. या भागांमध्ये अतिवृष्टी आणि नैसर्गिक नुकसानीचा फटका मोठा बसला होता. त्यामुळे या जिल्ह्यातील लाभार्थ्यांमध्ये निधीच्या वितरणाबद्दल अतिशय उत्सुकता दिसून येत आहे. त्याच पद्धतीने धुळे, नंदुरबार, वाशिम, गोंदिया, वर्धा, हिंगोली, परभणी आणि लातूर या जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा लाभार्थी यादी आणि खाते तपासू लागले आहेत, कारण निधीच्या वितरणाची प्रक्रिया या जिल्ह्यांमध्ये सुद्धा टप्प्याटप्प्याने पुढे सरकत आहे. पण इथेच एक गोष्ट लक्षात घ्या, सरकार वारंवार सांगतंय की KYC, फार्मर ID, आधार लिंकिंग, बँक खातं तपासणी आणि जमिनीच्या नोंदी या अपडेट असणं अत्यंत गरजेचं आहे, कारण पात्रता निश्चित करताना याच गोष्टींची सर्वाधिक तपासणी केली जाते. त्यामुळे ज्यांनी अजून प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनी ती तातडीने पूर्ण करून घ्यावी. तर मित्रांनो, ही होती नमो शेतकरी, PM किसान आणि पीक विम्याबद्दलची अतिशय महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह, एका नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.